नमस्कार प्रेक्षकांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी बाहेर ते रिपोर्ट आणण्यासाठी निघालेली असते. परंतु सुमित्रा आता तिच्या रूममध्ये येते तर जानकी विचारते की काय झालं आई, काही माझी चूक झाली का, तुम्ही काय इतका रागवता. तेव्हा मात्र आता जे काही माफीनामा आहे तर तो जानकीच्या अंगावर ते कागद फेकत सुमित्रा रागाने म्हणते की लाज कशी वाटत नाही जानकी. काल मात्र जेव्हा त्या कावेरी ताई आल्या होत्या तेव्हा तू त्या माफीनाम्यावर का सही केली आहे, हे सर्व करताना तुला लाजसुद्धा वाटली नाही का. आपल्याला घरी सयाजीने काय धुमाकूळ घालून ठेवला होता, नानांची काय काय अवस्था केली होती याचा तू एकदा तरी विचार केला आणि लगेच त्यावर तू सही केलीस. आता सही केल्यावर म्हटल्यावर जानकीला तर धक्काच बसतो. सुमित्रा म्हणते की सयाजीरावाची शिक्षा कमी व्हावी यासाठी कावेरीताई या माफीनाम्यावर सही हवी होती, हे बरोबर ना, आणि तू लगेच त्यावर सही केली. जानकीच्या काही लक्षात येत नाही. जानकी, तू हे सर्व विसरलीस का. अगं सयाजीरावांनी नानांना किती त्रास दिला, मला मनस्ताप दिला. अगं ऐश्वर्या तर अगदी म्हणजे माझी सून आणि त्याची मुलगी असून सुद्धा आपल्या वडिलांना विरुद्ध सुद्धा ती कोर्टामध्ये त्याच्या विरुद्ध लढली, त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये साक्ष दिली आणि तरीसुद्धा तुम्हाला त्रास देण्यासाठी त्या माफीनाम्यावर सही केलीस त्यावर. आता जानकी म्हणते की नाही आई, काहीतरी तुमचा गैरसमज होतो, मी त्या माफीनाम्यावर सही आणि नाही केलेली. म्हणून जानकी घाईने तो माफीनाम्याचा कागद उचलते, त्यावर तिची सही बघते. त्यावर आता जानकी सही बघते तर तिला धक्काच बसतो. सुमित्रा विचारते की अगं ही सही तर तुझीच आहे ना. तेव्हा तर सुमित्रा म्हणते की काय विचारते. अगं गप्प का बसलीस, ही सही तुझीच आहे ना. जानकीला तर काही कळत नसतं. नक्कीच सही तर माझी मी केली नाही, परंतु यावर सही कोणी केली असेल. जानकी म्हणते असते की आई हे बघा, ही सही तर माझी सही सारखी आहे, परंतु ही सही केली नाही. तेव्हा आता सुमित्रा आणखीनच चिडते. सुमित्रा म्हणते की खरंच हद्द झाली तुझी या खोटे बोलण्याची. जानकी म्हणते की आई हे बघा, मी खोटं नाही बोलत, मी तुम्हाला खरं सांगते की ही सही मी केलेली नाही आहे. मी आई माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला ओवीची शपथ घेऊन सांगते की ही सही मी केलेली नाही, मी सही केलेली नाही. तर लगेच सुमित्रा रागाने म्हणते की अगं तू सही केली नाही, मग कोणी सही केली, खोटं बोलती माझ्याशी. तेव्हा आता जानकी विचारते की मला एक गोष्ट सांगा, हा माफीनाम्याचा पेपर्स तुम्हाला कोणी दिले. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या दरवाज्यात येते आणि मी असं म्हणते सारंग आणि ऐश्वर्या रूममध्ये येतात आणि ऐश्वर्या आता तोऱ्यात जानकीला म्हणते की माझ्या आईकडून माफीनाम्याचा हा कागद मीच घेऊन आली ज्यावर तू सही केलीस. आणि काय गं जानकी, अगं तुला काहीच कसं वाटलं नाही त्यावर सही करताना. जानकीला खूप राग येतो. आता ऐश्वर्याने सही केलेली आहे आणि सगळं काही सुमित्रासमोर जानकीला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करते, परंतु जानकीला आता खूपच चिडते. ऐश्वर्या म्हणते की बस करा ऐश्वर्या, उगाच काही आरोप करू नको. आणि आता आईने म्हणते की आई हे बघा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा की आई अहो या कागदावर मी सही नाही केलेली. आणि ऐश्वर्या रागाने म्हणते की का तू माझ्यात आणि आईमध्ये भांडण लावते आणि आईना सुद्धा अगदी समजवण्याचा प्रयत्न करते की आई हे बघा, तुमच्या माझ्यावर विश्वास बसत नसेल तर मी आत्ताच्या आत्ता कावेरी काकूंना सुद्धा फोन करते, तुम्ही त्यांच्याशी बोला, काय ते खरं आहे आणि खोटं आहे ते कळेल. सारंग आणि ऐश्वर्या घाबरून आता एकमेकांकडे बघायला सुरुवात करतात. तर सुमित्रा रागाने जानकीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि त्याची काही गरज नाही असं म्हणते. मग जानकी, आता तर माझा तुझ्यावर विश्वास नाही असे आता स्पष्ट शब्द सुमित्रा जेव्हा म्हणते तेव्हा आता जानकीला धक्काच बसतो. तेव्हा जानकी म्हणते की आई हे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा की मी ओवीची शपथ घेते, मी कावेरी काकूंच्या माफीनाम्यावर सही केलेली नाही. म्हणून लगेच आता जानकीला खोटं ठरवण्यासाठी म्हणते अगं काय ॲक्टिंग करते तू, इथे काय शूटिंग वगैरे नाही सुरू. आणि लगेच आता सारंगसुद्धा होला हो करणारा, अगदी ऐश्वर्या बरोबर राहणारा हा लगेच म्हणतो की नाहीतर काय. ऐश्वर्या म्हणते हो ना, घर आहे आमचं. आणि काय गं तू काय म्हणतेस की सही तू त्यावर केली नाही, तुला नेमकं काय म्हणायचं आहे की या माफीनाम्यावर आम्ही सह्या केल्या का. आणि आई हे बघा, बघितलंस का जानकी कसे नाटक करते, ते एकीकडे माझी सासू असं म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र त्यात सासूवर राग काढायचा आणि तिच्यावर आणखीनच राग काढण्याचा, तिच्या नवऱ्याचं गुन्हेगाराला सुद्धा माफ करायचं. आणि आता लगेच आता ऐश्वर्या सुमित्राला म्हणते की आई हे बघा, इतकं सगळं होऊन सुद्धा तुमचा ह्या जानकीवर विश्वास आहे का. तर सुमित्रा सुद्धा आता लगेच म्हणते की नाही ऐश्वर्या, अजिबात माझा त्या जानकीवर विश्वास नाही, उरला सुरला जो विश्वास होता तो सुद्धा आता आपला संपला. असे आता जानकीकडे बघून जेव्हा सुमित्रा असं म्हणते तेव्हा आता जानकीला खरंच खूप वाईट वाटतं, परंतु ऐश्वर्या आणि सारंग तर एकमेकांकडे बघून हसत असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की आई हे बघा, तुम्ही गैरसमज केलेला आहे, तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही ऐश्वर्याचे ऐकू नका, त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तेव्हा मात्र आता सुमित्रा रागाने ऐश्वर्या आणि सारंगला दोघांना म्हणते की चला, आणि लगेच रागाने तोऱ्यात बाहेर येते आणि दरवाजा ऐश्वर्या सांगण्याप्रमाणे बाहेरून आता लावून घेते, कारण आता जानकीला ते DNA टेस्टचे रिपोर्ट आणून देण्यासाठी जायचे असते नसते. आणि दरवाजा लावल्यानंतर जानकीला तर धक्का बसतो. तर जानकी दरवाजा वाजवत असते. आई हे बघा, हो तुम्ही कशाला बाहेरून कडी लावलीस, आई दार उघडा. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणती कारण DNA टेस्टचे रिपोर्ट येणार आहे आणि ते रिपोर्ट मात्र तू आणून आहे असं आईंना वाटत नव्हतं. आता जानकी दरवाजा वाजवतात आतमध्ये आईला म्हणत असते की हे बघा आई, तुम्ही प्लीज असं करू नका. तेव्हा तर जानकी म्हणत असते की आई दरवाजा उघडा. तर सुमित्रा म्हणते की का दरवाजा उघडू, कारण आज मात्र तू त्या माफीनाम्यावर सही केलीस आणि उद्या जर तू जे काही DNA चे रिपोर्ट आहे ते जर बदलले
झाले तर मात्र काय करायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो तुम्ही असं का बोलता, मी कशाला रिपोर्ट्स बदलू. सौमित्रा म्हणते की अगं ती बाई पार्वती आहे, तूच तिला घरामध्ये घेऊन आली. एकदा की सिद्ध झालं की ती बाई पार्वती आहे तर तू तिला घराच्या बाहेर काढून देशील, म्हणजे मी घर सोडून जाईल आणि तुला तर मी घरामध्ये नको. आता तू मुद्दाम हे सर्व करेल. तेव्हा आता जानकी सांगत असते की आई हे बघा अहो असं काही नाही, तुम्ही हा का असं बोलताय, माझ्यावर विश्वास ठेवा. त्या ऐश्वर्या तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी भरवलेले आहे आणि तुम्ही तिच्या इतका विश्वास ठेवू नका. तेव्हा लगेच आता नाटक करत ऐश्वर्या म्हणते की बघा नाही कसं माझ्या विरुद्ध बोलते, मी काय फसवले नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की आई अहो ती मुद्दाम आपल्यामध्ये अगदी गैरसमज पसरवण्याची, आपल्याला वाद होण्यासाठी हे सर्व नाटक करते. तर त्यामुळे आई प्लीज प्लीज मी हात जोडते की तुम्हाला दरवाजे उघडे, आपला रिपोर्ट आणायला जायचं आहे. तर सुमित्रा म्हणते की हे बघ मी आता दरवाजा नाही उघडणार, लक्षात घ्या, आणि तू रिपोर्ट्स आणण्यासाठी नाही जाणार, रिपोर्ट्स आणणार आहे इथे ऐश्वर्या आणि सारंग. ते दोघेच आता रिपोर्ट घेऊन येतील आणि आता सुमित्रा ही ऐश्वर्या आणि सारंग यांना रिपोर्ट आणण्यासाठी जायला सांगते येतील आणि सारंग सुमित्रा ऐश्वर्या आणि सारंग यांना रिपोर्ट आणण्यासाठी जायला सांगते. दोघे आता लगेच नंदीबाईला सारखे त्यानंतर तर त्यांना हेच हवं असतं आणि लगेच तो हो म्हणतात. परंतु जानकीला तर खूप टेन्शन येतं. जानकी म्हणते आई हे बघा प्लीज अहो हे सगळं काय आता तुम्ही हे थांबवा, त्यांना रिपोर्ट आणायला जाऊ देऊ नका. जर असं झाले तर खूप अवघड होईल, म्हणून आई ते रिपोर्टबद्दल तुम्ही त्यांच्यावर इतका विश्वास ठेवू नका. जानकी आता इतका जीव तोडून सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा सुमित्रा आता काही ऐकायला तयार नसते. जानकी म्हणते की ऐश्वर्याला पाठवू नका आई, हवं तर तुम्ही आता स्वतः जा ते रिपोर्ट आणण्यासाठी. तर सुमित्रा म्हणते की काय मी काय करायचं आणि काय करायचं नाही हे तू मला सांगायचं नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की आई प्लीज अहो प्लीज आणि दरवाजा उघडा. तर लगेच आता जानकी जोराने दरवाजा वाजवत असते, पण तरीसुद्धा कोणीही दरवाजा उघडायला तयार नसतं आणि ऐश्वर्या आणि सारंग लगेच रिपोर्ट्स आणायला जातात. तर जानकी ओरडून सांगत असते आई तुम्ही त्या दोघांना रिपोर्ट आणण्यासाठी पाठवू नका. तेव्हा आता सुमित्रा काही दरवाजे उघडायला तयार नसते, परंतु जानकी खूप रडत असते. जानकी आता रडत असते, ते दरवाजाला खाली बसते आणि रडत आता ती इतकी ओरडू सांगते असते की आई प्लीज तुम्ही ऐश्वर्या रिपोर्ट्स आणण्यासाठी पाठवू नका. जे काय आहे ते शेवटी तेच होईल. नक्की ते सगळे रिपोर्ट्स ते बदले, खरं काय किंवा खोटं काय ते ह्या रिपोर्ट्समधून कळणार आहे. आणि जर ऐश्वर्या हे रिपोर्ट्स बदलले तर मात्र अवघड होईल आणि खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा लगेच आता इकडे सारंग आणि ऐश्वर्या जेव्हा बाहेर येतात, सारंग आता ऐश्वर्याचे खूप कौतुक करत असतो की ऐश्वर्या खरंच मानलं पाहिजे तुम्हाला, खूप छान असं काम करता हो. अहो व्यवस्थित तुम्ही आईंचं मन कसं वळवलं आणि जानकी वहिनीला चक्क तुम्ही खोलीमध्ये बंद करून ठेवलं, आता आईकडून हे सुद्धा करून घेतलं. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणत असते की सारंग हो सारंग आता खोलीतून बाहेर पडू शकणार नाही आणि आपल्यापर्यंत पोहोचू शकणार आहे. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो चला. तर ऐश्वर्या म्हणते की हो वेळेत आपल्याला पोहोचायचं आहे, चला लवकर. त्यानंतर आता जानकी रूममध्ये आता दरवाजाजवळच रडत बसलेली असते की देवा काय करू आता, परमेश्वरा तू सांग मी काय करू, म्हणून डोक्याला हात लावून खूप रडते. तेव्हा मात्र अगदी देवाचा चमत्कार झाल्यासारखं होतो की खिडकी अचानक आता अगदी वाऱ्या म्हणजे हलत असतं आणि जोरजोराने आता जेव्हा खिडकीचा आवाज येतो तेव्हा आता जानकीचं लक्ष खिडकीकडे जाते. खिडकी मात्र आता उघडी असते. जानकीला आता खिडकीवर लक्ष गेल्यावर सर्व काही कसं खाली जायचं हे सगळं काही समजते. जानकीच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. जानकी लगेच कपाट उघडून त्यामध्ये साडी घेते, ती साडी आता बेडला बांधते आणि खिडकीतून खाली सोडते. तेव्हा मात्र आता खिडकीतून साडीच्या साह्याने मात्र ती खाली उडी टाकते आणि लगेच आता त्या लॅबमध्ये तिकडे रिपोर्ट आणायला अगदी धावत जाते. तर तोपर्यंत आता ऐश्वर्या आणि सारंग तर लॅबमध्ये येऊन पोहोचलेले असतात. तर आता ऐश्वर्या तिथे एका मुलीला विचारते की एक्सक्यूज मी DNA टेस्टचे रिपोर्ट आले आहे, ते रिपोर्ट घ्यायला आम्ही आलो आहोत. तेव्हा आता ती मुलगी विचारते अहो कोणाच्या नावाने. तर सारंग म्हणतो की ऋषिकेश रणदिव यांच्या नावाने हे ते रिपोर्ट आहे. तेव्हा आता काउंटरवर आता ही चौकशी होत असते. तर ती मुलगी आता हे सगळे काही रिपोर्ट्स आता फाईलमध्ये चेक करत असते. तर जानकी तोपर्यंत आता इकडे धावत येत असते. तेव्हा आता सर्व काही इकडे चेक केल्यावर ते लॅबमधील मुलगी म्हणते की हे बघा रिपोर्ट्स मात्र आज मिळणार होते, पण तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हे बघा मला आजच्या आज रिपोर्ट पाहिजे, तुमच्याकडून तसा फोन आला होता की आज संध्याकाळी रिपोर्ट्स मिळतील म्हणून, त्यामुळे प्लीज तुम्ही आता हे असं कॅन्सल करू नका. तेव्हा आता ती मुलगी सांगते की हे बघा मॅडम कॅन्सल नाही, परंतु फक्त 10 मिनिट उशीर होईल. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की बरं ठीक आहे, 10 मिनिट लागतील ना, बरं ठीक आहे तोपर्यंत आम्ही थांबतो. आणि सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो की ऐश्वर्या हे बघा. तेव्हा लगेच आता ती मुलगी म्हणते की 10 मिनिट तुम्ही वेट करा, मी तोपर्यंत रिपोर्ट्स घेऊन येते. तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या तर खूप खुश होतात. ऐश्वर्या खूप खुश होत असते. आता सारंगला म्हणते की सारंग पण काही पण म्हणा की पुढच्या 10 मिनिट तर रिपोर्ट आपल्या हातात येते, म्हणून सारंग म्हणतो हो ना ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की आता ते जानकीला
पुन्हा आपण हरवलं. शेवटी आता बसली असेल घरामध्ये अगदी रडत. त्यानंतर इकडे 10 मिनिटं जानकी धावत तिथे आलेली असते. आता जेव्हा ऐश्वर्याच्या हातामध्ये ती मुलगी रिपोर्ट देणार तोच लगेच जानकीमध्ये येते आणि ऐश्वर्याच्या हातून ती रिपोर्ट घेते. तेव्हा मात्र आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग बघूनच असतात. ऐश्वर्या विचारते की काय गं तू खोलीच्या बाहेर आलीस कसे? तेव्हा जानकी म्हणते अगं तू मला म्हणजे येथे किती अडकण्याचा प्रयत्न जरी केला येथे येऊन न देण्यासाठी तरी सुद्धा मी नाही थांबू शकत. तुम्हाला येथे येऊन न देण्यासाठी सगळं काही जे प्लॅनिंग केलं ना आणि किती अडथळे तो निर्माण केलेस तर शेवटी मी येथे येऊन पोहोचले आणि तुझे अगोदर येऊन शेवटी मी आता ते रिपोर्ट्स मिळवले आणि तो रिपोर्ट्स माझ्या हातामध्ये. तेव्हा आता सगळ्यांना कळेल की ह्या रिपोर्ट्समध्ये काय आहे ते. जेव्हा आता रिपोर्ट सगळ्यांच्या समोर येईल तर त्यामुळे ऐश्वर्या अगं तुझा हा खेळ संपला आता मात्र तुला कोणीच वाचवू शकत नाही. तर ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांकडे बघत असतात. जानकी आता ऐश्वर्याला म्हणते की सगळं तुझ्यासाठी काही संपलं आता. अगदी तिला असं बोलून जानकी तिथून निघून जाते. ती रिपोर्ट जेव्हा घेऊन तेव्हा मात्र आता सारंग तर खूप घाबरतो. ऐश्वर्या तर बघून असते. सारंग लगेच म्हणतो की ऐश्वर्या आता काय करायचं आणि तो तत मग खूप घाबरतो. तेव्हा आता जानकी घरी येते. नानांना आणि सुमित्रा तेथेच असतात. नाना विचारतात की जानकी अगं DNA रिपोर्ट आले ना मग वाच ना काय आहे त्या रिपोर्टमध्ये. तर सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा तेथेच उभे असतात. तेव्हा तर जानकी म्हणते की होणार ना वाचणारच आहे परंतु आणखीन थोडा वेळ आपण थांबूया का प्लीज. तेव्हा नाना म्हणतात की अगं पण तू कुणाची वाट बघत आहे. तर जानकी सांगते की ऋषिकेशची. तेव्हा मात्र आता सुमित्रा रागाने विचारते तुझ्याकडे रिपोर्ट आलीच कसे? मी तुला जाऊ नको असं सांगितलं होतं. तर जानकी म्हणते की सॉरी आहे मी मुद्दाम म्हणूनच गेले होतं कारण माझा ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी या दोघांवर विश्वास नाही. ऐश्वर्या कधी हे रिपोर्ट्स बदलू शकते. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या म्हणते अगं जानकी काय बोलते सगळं माझा आणि या रिपोर्टचा काय संबंध आहे. रिपोर्ट बदलण्यासाठी अगोदर रिपोर्ट्स तर हातात यायला हवेत ना. आमच्या आधी तूच आता रिपोर्ट घेऊन आली तरीसुद्धा आमच्यावर असेल आरोप करतेस. तेव्हा लगेच आता नंदीबाईला सारखं बोलणारं सारंग लगेच म्हणतो की आम्हाला हौस नव्हती जायची. आईने नानांना आम्हाला सांगितलं होतं जायला म्हणून आम्ही गेलो होतो रिपोर्ट आणण्यासाठी. तेव्हा तर जानकी म्हणते हे बघा तुम्ही कितीही काही सांगण्याचा प्रयत्न करा मला सगळं काही माहिती आहे. तुम्ही दोघी धुतल्या तांदळासारखं नाहीत. लवकर आता सिद्ध होईल. फक्त आणि फक्त ऋषिकेश येण्याची वाट बघत आहे. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो ना कधी येणार आहे ग ऋषिकेश येवाना. मात्र अगदी रिपोर्ट वाचून जे काही खरं खोटं आहे ते सर्वांना कळलं सुद्धा असतं. कोणीतरी ऋषिकेशला फोन लावा असं जेव्हा लताबाई म्हणते तेवढ्यात लगेच आता ऋषिकेश दारातच येतो आणि त्याची काही गरज नाही असं म्हणतो. आता ऋषिकेशला बघून सर्वजण लगेच उठून उभे राहतात. आता ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी रिपोर्ट आले का. जानकी लगेच ते रिपोर्ट्स ऋषिकेशच्या हातात देते आणि ऋषिकेशला म्हणते की अगोदर ते रिपोर्ट्स काय आहे ते वाचा आणि खरं काय आहे ते सगळ्यांना लगेच सांगा. तर लताबाईकडे बघत म्हणते की बाई आणि ऋषिकेश तुमच्यामध्ये रक्ताचं नातं नाही आहे. तेव्हा तर ऋषिकेश लताबाईकडे एकटक बघत असतो कारण लताबाई आता जेव्हा ऋषिकेश आणि जानकीच्या रूममध्ये गेलेले असते जे काही तेव्हा त्यावेळेस ती बोललेली आहे हे सगळं काही ऋषिकेशला आता आठवतं. ऋषिकेशला लताबाईचं बोलणं सुद्धा आठवतं परंतु आता सुमित्रासुद्धा बोलणं तर ऋषिकेशला आठवतं. एकदा की रिपोर्ट आली तर माझा मुलगा माझा नाही राहणार तो कायम माझ्यापासून दूर होणार. आता ऋषिकेश दोघींकडे सुद्धा बघतो. आता दोघींच्या बोलण्याचा विचार करत असतो. ऋषिकेश पूर्णपणे हतबल होतो. तर नाना म्हणतात की ऋषिकेश जर अरे रिपोर्ट्स बघतोस ना. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की हो सगळ्यांना आता रिपोर्ट्समध्ये नक्की काय आहे तर ते हे जाणून घेण्याची खूप इच्छा झालेली असते. ते सारंग आणि ऐश्वर्या आता एकमेकांकडे बघत असतात. आता ऐश्वर्या सारंगची काहीतरी म्हणायची असते परंतु जानकी लगेच समोर येते की जानकी म्हणते की काय ग भीती वाटते का तुम्हाला दोघांना तुमचं पितळ उघडं पडण्याची. मला म्हणजे रूममध्ये कोंडून तुमचा रिपोर्ट बनवण्याची डाव होता आणि तेवढ्यात आता ऋषिकेश ते रिपोर्ट अगदी उघडत असतो. जानकी म्हणते की अगं ऋषिकेश आणि त्या बाईचं नातं आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं होतं ना. पण ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात घे मी तुझा हा डाव आहे ना पूर्णपणे आणून पाडलेला आहे. वेळेत मी लॅबमध्ये पोहोचले आणि तुला हे रिपोर्ट्स मी बदलू नाही दिले. तेव्हा तर ऋषिकेश जेव्हा हे रिपोर्ट्स वाचतो तर त्याला धक्काच बसलेला असतो. तेव्हा तर ऋषिकेश जानकीला विचारतो की जानकी तू नक्कीच यांना रिपोर्ट्स नाही ना बदलू दिले. तर जानकी म्हणते की हो ना ऋषिकेश मी यांना रिपोर्ट्स नाही बदलून दिले आहे. स्वतः गेले आणि डिरेक्टली हे रिपोर्ट लॅबमधून घेऊन आले. ऋषिकेशचे रिपोर्ट्स हे निगेटिव्ह आहे ना. खरंच मला वाटलं होतं त्यामुळे सांगा ऋषिकेश आता सगळ्यांना सांगा की ही बाई खोटारडी आहे म्हणून ही बाई आता ऐश्वर्याच्या सांगण्यानुसार या घरामध्ये आलेली आहे. तर लगेच आता ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी तू शांत हो रिपोर्ट जे काय आहे ना ते पॉझिटिव्ह आलेले आहे. आता हे अगदी बघितल्यावर जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो असतो. आता घरातील सर्वांना धक्का बसलेला असतो परंतु ऐश्वर्या सारंग यांना तर मात्र अगदी खूप आनंद होत असतो आणि लताबाईला सुद्धा. तेव्हा मात्र आता लगेच सुमित्राचे डोळे भरून येतात. सुमित्रा खरंच खूप असं अवघड वाटत असतं. ऋषिकेश म्हणतो की हो जानकी रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले. तर जानकी लगेच आता ऋषिकेशच्या हातातील ते रिपोर्ट्स घेते. आता ऋषिकेशला स्पष्ट शब्दात म्हणते की हे बघ जानकी त्या DNA टेस्टच्या रिपोर्टवर हे सिद्ध होतं की माझी आई
ही पार्वती आहे म्हणून आणि मी तिचाच मुलगा आहे. तेव्हा नानासुद्धा आता हे रिपोर्ट्स बघतात आणि म्हणतात की खरंच जी काय बाई आहे तर ती पार्वती आहे म्हणून माझी बायको. तेव्हा तर लगेच लताबाई आहे तर ती डोळ्यातील पाणी आणि त्यांनी आता म्हणते की हे बघा कळले ना तुम्हाला आता की मी तुमची पार्वती आहे म्हणून तुमची बायको ऋषिकेशची आई. आता असं म्हटल्यावर सर्वांना एक जबर धक्का बसलेला असतो. तेव्हा आता लताबाई आता नाटक करायला तर काही कमी नसते. लताबाई आता ऋषिकेशला जवळ येते आणि म्हणते की ऋषिकेश बाळ, अरे आणखीन जी काही टेस्ट आहे तर ती करण्यासाठी मला सांग, मी कोणती टेस्ट आता करायला तुझ्यासाठी तयार आहे बाळा. मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे, कारण अरे मी तुझी आई आहे आणि आई मी तुझी आई. आता अगदी रडतच हे नाटक करत असते, मोठमोठ्याने रडत असते सुमित्रा. आता हे सर्व बघून सुमित्राला तर धक्काच बसतो. लताबाई आई आई तर मोठ्याने रडत असते आणि आता ऋषिकेशला म्हणते की अरे अजूनसुद्धा तुझा विश्वास नाही का मी तुझा आई आहे म्हणून. रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आली तरीसुद्धा तुझा माझ्यावर विश्वास बसेना. आणि हे बघ ऋषिकेश, तरीसुद्धा माझ्यावर तुझा विश्वास नसेल तर तसे तू मला सांग, मी फिरून परत कधी या घरामध्ये नाही येणार. मी कायमची या घर सोडून निघून जाते. आता नाटक करत ऋषिकेशला बरोबर आपल्या बाजूने गाडवण्याचा प्रयत्न आता लताबाई करत असते. आणखीन मात्र आता हे सर्व बघून शॉक बसलेलं असतो. जानकी म्हणते हे सगळं काय होतंय नक्की. ईश्वरानं सारंग तर हसत असतात आणि लताबाई तर खूप रडत असते. तर ऋषिकेश अजूनसुद्धा तुझा विश्वास नाही का मी आई आहे म्हणून. थांब मी आलेच असं बोलून आता जानकी आता तेथेच असते. लताबाई चाकू घेऊन येते आणि ऋषिकेशला म्हणते की हे घे ऋषिकेश, अरे तुझा माझ्यावर विश्वास नाही ना, घे आणि मला मारून टाक एकदाच. तेव्हा आता जानकी ओरडते की अहो काय करताय तुम्ही. तर आता लताबाई म्हणते की हो मार मला एकदाच मारून टाक, संपून टाक एकदाच मला. शेवटी कर तुझ्या आईचं मार. मला आपल्या मुलाचा नजरातला हा अगदी अविश्वास जो आहे नवऱ्याचा नजरेतील हा एक अनोखा भाव मला सहन होत नाही आणि हे मला सहन होत नाही म्हणून दोन्ही हाताने आपलं कानसुद्धा दाबते आणि एक मी लक्ष्मी रेषा काय या घरची ओलांडली त्यासाठी मला किती अग्नी परीक्षा द्यावे लागतात. आता मात्र हे सर्व काही बघून जानकीला तर शॉक बसलेलं असतो. लताबाई आता अगदी हे जे नाटक आहे ना करत आहे तर ते बघून मात्र सारंग आणि ऐश्वर्या आता तर खूपच हसत असतात. तर लताबाई मोठ्याने ओरडत असते की हे सर्व मला नाही सहन होत, मला संपून टाक. तेव्हा तर ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश रागाने तो चाकू घेतो आणि बाजूला फेकून देतो आणि बास. आता लताबाई रडत असते. तर आता ऋषिकेश लगेच आता त्याच्या डोळ्यातील सुद्धा पाणी येतं आणि तो लगेच आता लताबाईला घट्ट मिठी मारतो आणि आई हे बघ माझा विश्वास बसला असं मात्र आता ऋषिकेश जेव्हा म्हणतो तर आता जानकी तर धक्काच बसतो. ऋषिकेश म्हणतो की अगं आई तू माझी पार्वती ती आई आहे. तेव्हा आता लताबाईला तर खूपच हसू येतं. आता नाना जानकी आणि सुमित्रा यांना तर अगदी जबर धक्का बसलेला असतो आणि त्यांच्या मागून सारंग आणि ऐश्वर्या खूप हसत असतात. हे सर्व अगदी त्यांच्या मनासारखं होत असतं. लताबाई सुद्धा आता ऋषिकेशच्या मिठीमध्ये हसत असते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि नाटक आहे तर ते बरोबर आता वर झाले म्हणून या तिघांना तर खूप असा आनंद होतो. आता सारंग म्हणतो की हो जमलं. तेव्हा जानकी लगेच आता म्हणते की नाही ऋषिकेश. लगेच आता ऋषिकेश म्हणतो की जानकी बस कर, आणखीन काय तुला हवं आहे आणि कुठला पुरावा तुला आणखीन द्यायचा आहे. अहो एका गोष्ट म्हणजे किती पुरावे तुला आतापर्यंत दिले. एक तर ती बॅगसुद्धा अगदी तपासली. आनंद आश्रमात सुद्धा अगदी जे काही आता आपण चौकशी केली ते सुद्धा अगदी सक्सेस झाली आणि आता शेवटी राहिली होती ते काय DNA ची रिपोर्ट आणि ते सुद्धा आता रिपोर्ट झाले आणि जन्मखूनसुद्धा आईने दाखवले. मग आणखीन असं काय वाईजन होतं तर हातावर सुद्धा तिचं ते जन्मखून आहे. मग आणखीन काय तुला पुरावा लागते की पार्वती आई आहे म्हणून हे सिद्ध करायला. आणि हे बघा आता हा DNA रिपोर्टसुद्धा आलेला आहे तर सुद्धा आणखीन रिपोर्ट्स मागते. त्यासाठी जानकी अजून कोणता पुरावा तुला हवा आहे. त्यामुळे हे जे काय आहे ना सुरू तर ते सर्वांनी पास करा. आता मात्र सारंग आणि ऐश्वर्या तर हसत असतात आणि लताबाई ऋषिकेशच्या मिठीत अगदी हसत असते. बिचारी सुमित्रा तिचे तर अगदी जिव्हारी लागलेलं असतं. सुमित्रा तर खूप रडत असते ऋषिकेशला. आता लताबाईच्या हाताला धरतो आणि म्हणतो की बस कर आई तू रडू नकोस. तिला ते सोफ्यावर बसवतो. तेव्हा मात्र आता ऋषिकेश सगळ्यांना म्हणतो की बघा जे काही सुरू आहे ना ते सर्व आता बस करा. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो माझा आता हे या आईवर विश्वास बसलेला आहे. तीच माझी पार्वती आहे म्हणून ती माझी पार्वती आहे. आता हे सर्व काही काही सर्वांच्या कानामध्ये आवाज घुमतो. तर ऋषिकेशने सुद्धा आताही मान्य केलं की ती माझी आई आहे म्हणून. तेव्हा आता तरीसुद्धा जानकी म्हणत असते की हे बघा हे शक्य नाही ऋषिकेश, मी तुम्हाला खरं सांगते की या बाईने हे रिपोर्ट्स बदलले आहे. तुमचा तिच्यावर विश्वास ठेवू नका. आता ऋषिकेश लगेच आता बोट अगदी इशा करून दाखवून म्हणतो की हे बघ
बस कर, जानकी माझ्या आईच्या विरोधात बोलणाऱ्या अगोदर माझा विरोध व्यक्त करावा लागेल. तर ऐश्वर्या मात्र आता खुश होते आपल्या मनात, म्हणून असते की जानकी तुझं तर आता ऐश्वर्या ह्या नवीन खेळामध्ये स्वागत आहे. तर जानकीला तर आता धक्काच बसलेला असतो. परंतु आता हे सर्व बघून आता सुमित्रा एक जबर धक्का बसलेला असतो. सुमित्रा आता या सगळ्यांचं जे काही बघत आहे त्यामुळे आता सुमित्राला चक्कर यायला सुरुवात होते आणि त्यावेळेस आता ऋषिकेचं लक्ष जाते. सुमित्रा चक्कर येऊन खाली पण तोच लगेच आता ऋषिकेत धावत आई असं म्हणून सर्वजण आता सुमित्राजवळ धाव घेतात. नाही ओरडतात की सुमित्रा तर लताबाई सुद्धा धावायला लागते. परंतु ऐश्वर्या लताबाईला म्हणते की तू इथेच थांब, काही जाऊ नको, काही झालेलं नसेल तिला. तेव्हा मात्र प्रेक्षकांना शेवटी हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये सुमित्रा आता सर्वजण रूममध्ये घेऊन येतात आणि बेडवर झोपवतात. सुमित्रा उठून बसते. जानकी म्हणते की आई हे बघा तुम्ही झोपून राहा. तेव्हा लगेच सुमित्रा जानकीचा हात आहे तर तो लगेच अगदी रागाने बाजूला झिटकारून देते आणि जानकी स्पष्ट शब्दात म्हणते की झालं शेवटी तुझ्या मनासारखं झालं आणि मी तुला म्हणाली होती की जर ही बाई खरी पार्वती असेल तर मी घर सोडून जाते म्हणून. आता सुमित्रा जायला निघते. परंतु ऋषिकेश आता अगदी रडत सुमित्राची पाय पकडतो आणि आई हे बघ माझ्यावर विश्वास ठेव, तुला माझी शपथ आहे, तू कुठेही घर सोडून नाही जाणार. तेव्हा आता ऋषिकेश खूप रडत असतो. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बरं ठीक आहे मी थांबते पण एक अटीवर. ऋषिकेश म्हणतो की बोल आई, तुझ्या बायकोने माझ्याशी एकही शब्द बोलायचे नाही, मला तिच्या हाताचं काही नको आहे. तेव्हा मात्र मी जे काही पित्तळ आहे तर ते पित्तळातलं सोनं समजलं म्हणजे जानकीला, आणि जे काही आता खरं सोनं होतं म्हणजे ते ऐश्वर्या आणि त्याला मी पित्तळ समजलं होतं. खरंच आता ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि अगदी ऐश्वर्या गाल वगैरे धरून तिचं कौतुक करते, तिला आता जवळ घेते. तेव्हा तर जानकी बिचारी खरंच खूप रडत असते. आतापर्यंत आईसाठी काय केलं नाही तरी सुद्धा आई बदललेत आणि खोट्या ऐश्वर्यावर त्यांनी विश्वास ठेवला म्हणून जानकीला खरंच खूप वाईट वाटत असतं. तर प्रेक्षकांना आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.